नमस्कार. बघा, प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या हक्काचं घर असावं आणि त्या हक्काचं घर होण्यासाठी स्वामींनी कशी आपल्या भक्ताला मदत केली आणि त्यांच्या आयुष्यात काय बदल घडले ते आज आपण आजच्या अनुभवातून पाहणार आहोत. स्वामी समर्थांच्या 11 गुरुवारचा अनुभव. संकटातून स्वतःच्या घरापर्यंतचा प्रवास. अहमदनगर जिल्ह्यातील संदीप आणि वैष्णवी हे दाम्पत्य भाड्याच्या छोट्याशा घरात राहत होते. संदीप एका खाजगी कंपनीत काम करत होता, पण पगार कमी आणि कर्जाचा डोंगर मोठा होता. अनेक वर्ष त्यांनी स्वतःच्या घराचे स्वप्न पाहिले होते, पण प्रत्येक वेळी काही ना काही अडथळा येत असे. कधी बँकेचे कर्ज नाकारले जाई, तर कधी हातात जमा केलेले पैसे आजारपणात खर्च होत. या सततच्या संकटामुळे संदीप खूप खचून गेला होता. एक दिवस त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका स्वामी भक्त आजींनी त्याला सांगितले, बाळा, मनापासून स्वामींचे नामस्मरण कर. श्रद्धेने 11 गुरुवार कर. व्रत कर. पण लक्षात ठेव, व्रत म्हणजे चमत्काराची वाट पाहणे नाही, स्वामींवर विश्वास ठेवून प्रयत्न करत राहणे. दुसऱ्याच गुरुवारपासून संदीप आणि वैष्णवी यांनी 11 गुरुवारचे स्वामींच्या 11 गुरुवारचे व्रत सुरू केले. दर गुरुवारी ते लवकर उठून स्वामी समर्थांची पूजा करत असत. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करत आणि गरजूंना अन्नदान देखील करत असे. आपल्याला माहीतच असेल, अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे, तर हेच अन्नदान ते करत असत. तिसऱ्या गुरुवारी कंपनीत अचानक कर्मचाऱ्यांची कपात झाली. संदीपचे नाव यादीत आले. क्षणभर त्याला वाटलं आता सगळं संपलं आहे. पण वैष्णवी म्हणाली, स्वामींनी आपल्याला सोडलं नाहीये. हा कदाचित नवीन मार्ग असेल. बघा स्वामी भक्तांनो, स्वामी कोणत्या प्रकारे कशी मदत करतील हे सांगता येत नाही. पण बऱ्याच जणांचं असं होतं की मी गुरुवार करायला सुरुवात केले आणि माझ्याबरोबर असं झालं. पण स्वामींचं नियोजन काही वेगळंच असतं. चला तर मग पुढे पाहूया. संदीपने हार न मानता नवीन नोकरीसाठी अर्ज सुरू ठेवले. 7व्या गुरुवारी एक जुन्या मित्राचा फोन आला. त्याच्या कंपनीत चांगल्या पगाराची जागा रिकामी होती. मुलाखत झाली आणि संदीपची निवड देखील झाली. पगार आधीपेक्षा खूपच जास्त होता. 10व्या गुरुवारी त्यांनी पुन्हा गृहकर्जासाठी अर्ज केला. यावेळी बँकेने सर्व कागदपत्रे तपासून कर्ज मंजूर देखील केले. संदीप आणि वैष्णवी यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले, कारण खूप वर्षांपासून बघितलेल्या नवीन घराच्या स्वप्नांना आता सुरुवात झाली होती. 11व्या गुरुवारी त्यांनी नवीन घराच्या बांधकामाच्या ठिकाणी जाऊन स्वामी समर्थांचा फोटो ठेवला आणि नम्रपणे स्वामींकडे प्रार्थना केली. काही महिन्यांनी त्यांच्या स्वतःच्या घराची चावी त्यांच्या हातात देखील आली. गृहप्रवेशाच्या दिवशी संदीप भावुक होऊन म्हणाला, स्वामींनी माझ्यासाठी घर आकाशातून उतरवलं नाही, पण त्यांनी मला धैर्य दिलं. योग्य माणसं भेटवली, योग्य संधी दिल्या आणि संकटातही प्रयत्न सोडू दिले नाहीत. हीच माझ्यासाठी त्यांची सर्वात मोठी कृपा आहे. त्या दिवसापासून संदीप प्रत्येक गुरुवारी स्वामींचे नामस्मरण करतो आणि प्रत्येकाला एकच संदेश देतो, श्रद्धा ठेवा, प्रयत्न सोडू नका आणि स्वामींवर विश्वास ठेवा. योग्य वेळ आल्यावर त्यांच्याच कृपेने अशक्य वाटणारा मार्गही खुला होऊ शकतो. श्री स्वामी समर्थ. आजचा हा सुंदर असा अनुभव कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडत असतील, असेच सुंदर व्हिडिओ जर ऐकायचे असतील, अशाच सुंदर अनुभव स्वामींचे ऐकायचे असतील, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.